तर बघा, आज आपण बघणार आहे सल्फर आणि त्यांचे ॲलोट्रॉपिक फॉर्म. ठीक आहे. तर आपल्याला एक गोष्ट माहीत आहे की जो की सल्फर आहे तो काय करतो, नंबर ऑफ ॲलोट्रॉप फॉर्म करतो. ठीक आहे. व्हॉट इज मीन बाय ॲलोट्रॉप? टू ऑर मोर फॉर्म ऑफ एलिमेंट इज कॉल्ड ॲज ॲलोट्रॉप, हे आपल्याला माहीत आहे. ठीक आहे. तर बघा, आता सल्फर जो आहे त्याचे पण काही ॲलोट्रॉप आहे. त्याच्यामधले जे की मेन आहे इम्पॉर्टंट ते आपण याच्यामध्ये बघणार आहे. ठीक आहे. तर बघा, सल्फर फॉर्म numerous allotrope of which the yellow rhombic and monoclinic form are the most important. ठीक आहे. तर लक्षात घ्या इथं की सल्फरला काय खूप सारे ॲलोट्रॉपिक फॉर्म आहे, परंतु आपल्याला महत्त्वाचे काय करणार आहे, इथं दोनच स्टडी करणार आहे. ठीक आहे. लक्षात घ्या की एलोरोम्बिक सल्फर, एलोरोम्बिक सल्फर त्याला दुसरं नाव आहे अल्फा सल्फर. ठीक आहे. अल्फा सल्फर म्हणजेच काय, एलोरोम्बिक सल्फर. ठीक आहे. दुसरा कोणता आहे आपल्याकडे, मोनोक्लिनिक. मोनोक्लिनिक म्हणजे त्याचं दुसरं नाव काय, बीटा सल्फर. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचे. सल्फरला दोन महत्त्वाचे फॉर्म आहे, एलोरोम्बिक सल्फर आणि मोनोक्लिनिक सल्फर किंवा अल्फा सल्फर आणि बीटा सल्फर. ठीक आहे. आता पुढे जो आपण त्याच्यामध्ये द स्टेबल फॉर्म ॲट रूम टेम्परेचर इज रोम्बिक सल्फर. जो की स्टेबल फॉर्म आहे रूम टेम्परेचरला तो आहे आपला रोम्बिक सल्फर. म्हणजे अल्फा सल्फर जो आहे कसा आहे, हा स्टेबल फॉर्म ॲट रूम टेम्परेचर. लक्षात ठेवायचं. विच ट्रान्सफॉर टू मोनोक्लिनिक सल्फर व्हेन हिटेड अबव 369 केल्विन. आता हा जो की आपल्याकडे फॉर्म आहे कोणचा, अल्फा सल्फर. ठीक आहे. तर हा काय स्टेबल आहे, परंतु त्याला जर आपण काय केलं, हीट केलं. विच ट्रान्सफॉर टू मोनोक्लिनिक सल्फर व्हेन हिटेड अबव 369 केल्विन. आपण जर अल्फा सल्फरला हीट केलं 369 केल्विनच्या वर, देन वी गेट द बीटा सल्फर म्हणजे मोनोक्लिनिक सल्फर. म्हणजे अल्फा सल्फरपासून आपण बीटा सल्फर मिळवू शकतो. ठीक आहे. बाय हिटिंग अबव 369 केल्विन. ठीक आहे. पुढे जो आता आपण, तर त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये जो आता की आपल्याकडे काय आता रोम्बिक सल्फर आहे. वी हॅव, बघा, रोम्बिक सल्फर म्हणजेच काय आपल्याकडे अल्फा सल्फर. अल्फा सल्फर दिस ॲलोट्रॉप इज येलो इन कलर. कसा आहे, हा येलो कलरचा आहे. ठीक आहे. याचा मेल्टिंग पॉईंट किती आहे, 385.8 केल्विन अँड स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज 2.06. आता काय राहते, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी राहते प्रत्येक कंपाऊंडला. तर अल्फा सल्फरला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती आहे, 2.06. तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजेच काय, हे त्याची डेन्सिटी राहते. ठीक आहे. इट इज अ कन्सेप्ट ऑफ डेन्सिटी. ठीक आहे. फिजिक्समध्ये तुम्हाला ते बघायला मिळेल. लक्षात ठेवायचं, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजेच काय, कन्सेप्ट ऑफ डेन्सिटी. ठीक आहे. म्हणजे याची डेन्सिटी कशी असेल, रोम्बिक सल्फर थोडी जास्त आहे. ठीक आहे. तर पुढे बघा, रोम्बिक सल्फर क्रिस्टल आर फॉर्म ऑन इव्हॅपोरेटिंग द सोल्युशन ऑफ रोल सल्फर इन CS2. आता बघा, आपल्याला काय करणार आहे आता की रोम्बिक सल्फर कसा फॉर्म होतो ते इथं बघणार. आता बघा, रोम्बिक सल्फर कसा फॉर्म करायचा, आता आपण काय करायचं, रोल सल्फर घ्यायचं. व्हॉट इट मीन बाय रोल सल्फर, सल्फरचे रॉड सारखे तुकडे, त्याला म्हणतो आपण रोल सल्फर. सल्फरचे असे रॉड सारखे तुकडे घ्यायचे आपण, त्याला आपण काय म्हणू, रोल सल्फर. ठीक आहे. कशामध्ये टाकायचे ते, CS2 मध्ये टाकायचे. CS2 म्हणजेच काय, सल्फर, सॉरी, कार्बन डायसल्फेट. CS2 म्हणजेच काय, कार्बन डायसल्फेट. आपण हे रोल घेतले आणि कशामध्ये टाकले ते, दिस इज सोल्युशन कशाचं, CS2चं. हे CS2चं काय सोल्युशन आहे, त्यात आपण ते टाकले. ठीक आहे. त्याला काय करायचं, इव्हॅपरेट करायचं. त्याला इव्हॅपरेट केलं आपण. ठीक आहे. ऑन इव्हॅपरेटिंग द सोल्युशन ऑफ रोल सल्फर इन CS2 इट इज. ठीक आहे. मग आपल्याला इव्हॅपरेट केलं जे की आपल्याला भेटेल मग. ठीक आहे. हे काय, हे रोल आहे. रोल म्हणजे रॉड टाकले आपण CS2 मध्ये, त्याला काय केलं आपण, हीट केलं. ठीक आहे. याला हीट केलं and then we get the rhombic sulfur means alpha sulfur. This is the how we get the rhombic sulfur from roll of sulfur. फक्त काय करायचं, आपण ते सल्फर कशामध्ये टाकायचे, CS2 मध्ये टाकायचे. ठीक आहे. आता पुढं प्रॉपर्टी बघा की रोम्बिक सल्फर कसा आहे, इट इज इनसोल्युबल इन वाटर. कसा आहे तो, इनसोल्युबल इन वाटर आहे, बट डिझॉल्व टू सम एक्सटेंट इन बेन्झिन. थोड्या प्रमाणात बेन्झिनमध्ये डिझॉल्व होतो, अल्कोहोलमध्ये पण होतो आणि इथरमध्ये पण होतो. थोड्या प्रमाणात डिझॉल्व होतो कशामध्ये, बेन्झिन, अल्कोहोल आणि इथरमध्ये. पुढं आणखीन असं
की इट इज रेडियली सोल्युबल इन CH2. आताच बघितलं आपण की आपल्याला जर रोम्बिक सल्फर मिळवायचा असेल तर आपण काय करतो की रोल ऑफ सल्फर CH2 मध्ये टाकतो आणि त्याला इव्हॅपरेट करतो. याचा अर्थ काय होते की जो की सल्फर आहे, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल इथं रोम्बिक सल्फर घेऊ आपण, तर हा कसा सोल्युबल आहे CH2 मध्ये, म्हणजे कार्बन डायसल्फाईडमध्ये कसा आहे तो सोल्युबल आहे. कोण? रोम्बिक सल्फर. ठीक आहे. ठीक आहे, पुढे जो आपण आता, ओके, दिस इज अबाउट द रोम्बिक सल्फर. त्याला आपण काय म्हटलं? अल्फा सल्फर. आता बीटा सल्फरबद्दल माहिती घेऊ. ठीक आहे, मग बघा, मोनोक्लिनिक सल्फर त्याला आपण काय म्हणतो? बीटा सल्फर. मग याचा मेल्टिंग पॉईंट काहीतरी असेल. मग इट्स मेल्टिंग पॉईंट इज 393 केल्विन. याचा किती आहे? 393 आहे. आणि याचा किती होता आपल्याला? 385. म्हणजे याचा मेल्टिंग पॉईंट जास्त आहे. ठीक आहे, पुढं इट्स स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 1.98. त्याची कमी आहे कोणापेक्षा? तो की आपल्याकडे रोम्बिक सल्फर होता, त्याची किती होती? 2.06. ठीक आहे, त्याची किती आहे? 1.98. ठीक आहे, कमी आहे, म्हणजे याची डेन्सिटी कशी आहे? कमी आहे. ठीक आहे, पुढं इट इज सोल्युबल इन CH2. हा कसा आहे? CS2 मध्ये, सॉरी CH2 नाही ते, इट इज सोल्युबल इन CS2, कार्बन डायसल्फाइड. ठीक आहे, दिस फॉर्म ऑफ सल्फर इज प्रिपेअर बाय मेल्टिंग रोम्बिक सल्फर इन अ डिश. तर हा जो की फॉर्म आहे सल्फरचा, मोनोक्लिनिक फॉर्म जो आहे, दिस फॉर्म इज प्रिपेअर बाय मेल्टिंग रोम्बिक सल्फर इन अ डिश अँड कुलिंग टिल क्रस्ट इज फॉर्म. आता बघा, थोडं लक्ष द्या इथं की आपल्याला काय करणं आहे आता? रोम्बिक सल्फर प्रिपेअर करणं आहे. तर आपण काय करायचं? एक डिश घ्यायची, टेक अ डिश. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय करायचं? रोम्बिक सल्फर टाकायचं. ठीक आहे, आणि त्याला हीट करायचं, म्हणजे काय होईल तिथं? रोम्बिक सल्फर मेल्ट होईल. ठीक आहे, म्हणजे डिशमध्ये काय घेतलं आपण? मेल्टेड रोम्बिक सल्फर घेतला. मेल्टेड रोम्बिक सल्फर घेतला एका डिशमध्ये, आणि त्याला काय केलं? कूल केलं. त्याला काय केलं? कूल केलं. ठीक आहे, मग आपण कूल केलं. कुठपर्यंत कूल केलं? टिल क्रस्ट इज फॉर्म. क्रस्ट म्हणजेच काय? वरची लेअर, त्याला आपण म्हणतो आउटर लेअर फॉर्म. ठीक आहे, तर क्रस्ट म्हणजे आउटर लेअर तिथं फॉर्म होईल. आता हे कसं असते बघा, इथं काय करायचं आपण? दिस इज अवर डिश. हे समजा आपली डिश आहे, हे डिश आहे आपली. हां, याच्यामध्ये काय केलं आपण? रोम्बिक सल्फर, मेल्टिंग रोम्बिक सल्फर काय केला? ॲड केला. दिस इज मेल्टिंग रोम्बिक सल्फर आपण ॲड केला याच्यामध्ये. ठीक आहे, हे रोम्बिक सल्फर आहे, हे डिश, आणि हे रोम्बिक सल्फर. याला कूल केलं आपण. ठीक आहे, याला कूल केलं तर काय होईल मग? कूल केल्यामुळं काय होईल की इथं काय वर काय होईल? एक लेअर फॉर्म होईल, अशी लेअर. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण क्रस्ट. हे लेअर फॉर्म म्हणून म्हणजेच काय? क्रस्ट. त्याला आपण पपडी म्हणतो. पपडी, वरची लेअर म्हणजेच काय? आउटर लेअर. तर हे लेअर जे आहे त्याचा छोटा थर राहतो वर असा. ठीक आहे, जास्त डीप नसतो किंवा जास्त थिक नसतो, छोटासा थीन असतो, थीन थर असतो तो. ठीक आहे, याला जर आपण काय केलं? असे दोन छिद्र पाडले असे. ठीक आहे, तर खाली काय? खाली लिक्विड राहते. ते लिक्विड आपण काय करायचं? काढून घ्यायचं. ठीक आहे, ते लिक्विड म्हणजेच काय असलं आपला? इट इज अ मोनोक्लिनिक सल्फर. ठीक आहे, मग त्याला थंड करायचं, अँड देन वी गेट निडल शेप क्रिस्टल ऑफ मोनोक्लिनिक सल्फर. बघा, तुम्हाला दिलेलं आहे इथं. बघा आता काय केलं आपण? बाय मेल्टिंग रोम्बिक सल्फर इन अ डिश अँड कुलिंग टिल क्रस्ट इज फॉर्म. क्रस्ट फॉर्म झाला आपल्याकडे, म्हणजे आउटर लेअर फॉर्म झाली. ठीक आहे, पुढं टू होल्स आर मेड इन द क्रस्ट अँड द रिमेनिंग लिक्विड पोर आउट. आपण त्याच्यामध्ये दोन होल्स पाडले आणि ते की लिक्विड होतं खालचं ते आपण बाहेर काढलं. ठीक आहे, पुढं ऑन रिमूव्हिंग द क्रस्ट कलरलेस निडल शेप क्रिस्टल ऑफ बीटा सल्फर आर फॉर्म. आपण काय केलं? क्रस्ट काढली आणि जी की लिक्विड होतं त्याला आपण थंड केलं. लिक्विडला आपण थंड केलं, देन वी गेट बीटा सल्फर, म्हणजे मोनोक्लिनिक सल्फर आपल्याला काय होईल? भेटून जाईल. ठीक आहे, पुढं बघा आता आणखीन. इट इज स्टेबल अबाव 369 केल्विन. लक्षात घ्या आता की जो की मोनोक्लिनिक फॉर्म म्हणजे बीटा फॉर्म जो आहे हा कसा? स्टेबल आहे अबाव 369 केल्विन, म्हणजे 369 केल्विनच्या पुढं मोनोक्लिनिक फॉर्म कसा आहे? हा स्टेबल आहे. ठीक आहे, म्हणजे बीटा सल्फर कसा आहे? हा इट इज स्टेबल अबाव 369 केल्विन अँड ट्रान्सफॉर्म इन टू अल्फा सल्फर बिलो इट. आता लक्षात ठेवायचं की मोनोक्लिनिक सल्फर जो आहे, ठीक आहे, हा सल्फर जो आहे बिलो 369, बिलो 369 जे आपल्याकडे टेम्परेचर आहे, बिलो म्हणजे खाली, बिलो 369 केल्विन हा काय होतो? हा होतो कन्वर्ट इन टू द
अल्फा सल्फर, कन्वर्ट इन टू द अल्फा सल्फर. ठीक आहे. आता काय बघितलं आपण की जर हा स्टेबल कितीवर आहे 369 केल्विनवर, कोण बीटा मोनोक्लिनिक सल्फर म्हणजे बीटा सल्फर, त्याला आपण काय केलं ट्रान्सफर केलं कशामध्ये अल्फा सल्फरमध्ये. ठीक आहे. केव्हा होईल तो अभाऊ सॉरी बिलो 369 केल्विन. पुन्हा सांगतो बघा आता की हा जो आपल्याकडे बीटा सल्फर आहे हा काय स्टेबल आहे कुठं अबाव 369 केल्विन. तो काय होतो कन्वर्ट होतो कशामध्ये अल्फा सल्फरमध्ये बिलो 369 केल्विन. ठीक आहे. समजलं हे. ठीक आहे. पुढे बघू आपण आता कन्व्हर्सली. आता याच्या विरुद्ध अल्फा सल्फर जो आहे म्हणजे आपला रोम्बिक सल्फर, अल्फा सल्फर इज स्टेबल बिलो 369 केल्विन. तर बीटा सल्फर हा अबोव 369 केल्विनवर स्टेबल आहे. तर अल्फा कसा आहे हा बिलो म्हणजे 369 केल्विनच्या खाली स्टेबल आहे. परंतु तो काय होतो ट्रान्सफॉर्म होतो बीटा सल्फरमध्ये अबव दिस, म्हणजे 369च्या वर जर टेम्परेचर असेल तर बीटा काय होतो सॉरी अल्फा काय होतो बीटामध्ये कन्वर्ट होतो. ठीक आहे. परत बघा आता की जर काय असेल 369 आपल्याकडे टेम्परेचर आहे. ठीक आहे. 369 आपल्याकडे टेम्परेचर आहे. ठीक आहे. तर याच्या खाली जो की आपल्याकडे कोण होता बीटा सल्फर होता. बीटा तो काय होता अल्फामध्ये कन्वर्ट होता बीटा इंटू अल्फा 369च्या खाली. ठीक आहे. आणि 369च्या वर काय होत आहे की जो की आपल्याकडे अल्फा फॉर्म होता तो काय होत आहे बीटामध्ये होत आहे. 369च्या खाली बीटा अल्फामध्ये आणि 369च्या वर अल्फा बीटामध्ये. ठीक आहे. समजलं आता. बघा पुन्हा इथं आता ओके. कन्व्हर्सली अल्फा सल्फर इज स्टेबल बिलो 369 केल्विन अँड ट्रान्सफॉर इंटू बीटा सल्फर अबव दिस, म्हणजे 369च्या पुढं तो काय होतो बीटा सल्फरमध्ये काय होतो कन्वर्ट होतो कोण अल्फा सल्फर. ठीक आहे. पुढे बघा आता ॲट 369 केल्विन बोथ द फॉर्म आर स्टेबल. परंतु 369 केल्विनला दोन्हीही फॉर्म अल्फा आणि बीटा कशा स्टेबल आहे. ठीक आहे. दिस टेम्परेचर इज कॉल्ड अस ट्रान्झिशन टेम्परेचर, आणि या तापमानाला आपण काय म्हणतो इट इज ट्रान्झिशन टेम्परेचर. हे जे काही 369 केल्विन टेम्परेचर आहे या तापमानाला दोन्ही पण कशाला असतात स्टेबल असतात, त्याला आपण म्हणतो ट्रान्झिशन टेम्परेचर. ठीक आहे. लक्षात ठेवायचं की ॲट 369 केल्विन टेम्परेचर बोथ फॉर्म अल्फा अँड बीटा आर स्टेबल. ठीक आहे. तर पुढे जाऊ आपण बोथ रोम्बिक अँड मोनोक्लिनिक सल्फर हॅव S8 मॉलिक्यूल. ठीक आहे. तर लक्षात घ्या की आपल्याकडे जे की दोन आहेत स्ट्रक्चर आपण बघितलं रोम्बिक आणि मोनोक्लिनिक म्हणजे अल्फा आणि बीटा. ठीक आहे. आणि ते स्ट्रक्चर कसं असेल तर कसं आहे S8 मॉलिक्यूल म्हणजे त्याच्यामध्ये सल्फर 8 वेळेस आहे. ठीक आहे. म्हणजे S8 स्ट्रक्चर तिथं फॉर्म होते. ठीक आहे. दिस S8 मॉलिक्यूल आर packed to give different crystal structure. The S8 ring in both the form is pucker and has crown shape. आता लक्षात घ्या की हे जी की दोन्ही स्ट्रक्चर आहेत त्याच्यामध्ये S8 काय राहतो मॉलिक्यूल राहतो हा, तर त्यांना काय डिफरंट क्रिस्टल स्ट्रक्चर आहेतच, परंतु त्यांचं जे की एस ॲटम आहे ते किती आहे ते 8च आहे. S8 स्ट्रक्चर असते दोन्ही फॉर्ममध्ये मोनोक्लिनिक आणि कशामध्ये रोम्बिकमध्ये अल्फा आणि बीटामध्ये. ठीक आहे. द S8 रिंग इन बोथ द फॉर्म इज पकर. आता व्हॉट इट मीन बाय पकर्ड. द S8 रिंग इन बोथ द फॉर्म इज पकड म्हणजेच काय फोल्डिंग, त्याला आपण फोल्डिंग म्हणतो. पकड म्हणजे होते फोल्डिंग. आता हे जे स्ट्रक्चर आहे कशामध्ये फोल्डिंग्समध्ये आहे. ठीक आहे. आता आपण हे जर घेतलं हे ए आली बी आपण जर घेतलं हे ते कशामध्ये आहे याला म्हणतो आपण पकर्ड रिंग स्ट्रक्चर फोल्डिंगमध्ये आहे. S8 हे पण फोल्डिंगमध्ये आणि हे पण फोल्डिंगमध्ये. ठीक आहे. त्याच्यामध्ये जे की आपल्याकडे रोम अल्फा असेल आणि बीटा असेल दोन्ही कसे आहेत पकर रिंग स्ट्रक्चर आपल्याला दाखवतात. ठीक आहे. इन बोथ द फॉर्म इज पकर अँड हॅज क्राऊन शेप. त्यांना शेप कसा आहे क्राऊन शेप म्हणजे असा. ठीक आहे. त्याला म्हणतो आपण मुकुट शेप. S8 म्हणजेच काय मुकुट. आता हे तुम्हाला कसं दिसते इट लुक लाईक अ क्राऊन. हे जे आहे इट लुक लाईक अ क्राऊन. ठीक आहे. क्राऊन शेप
द मॉलिक्युलर डायमेन्शन आर गिवन इन फिगर 7.5 ए. तर हे जे की आपल्याकडे दिलेलं आहे याला आपण म्हणतो एस सेट स्ट्रक्चर, क्राऊन शेप एस सेट स्ट्रक्चर. आणि ते कसं आहे, पकर्ड म्हणजे फोल्डेड आहे ते. ठीक आहे, पुढं बघा आता. दिस इज अबाउट, आता हे जे स्ट्रक्चर आहे फक्त ए वाला, सध्या हे नाही, हे नंतर आहे आपल्याकडे. फक्त ओनली दिस. तर हे स्ट्रक्चर दोन्ही पण दाखवतात, अल्फा आणि बीटा शोज दिस स्ट्रक्चर एस सेट. त्याच्यामध्ये जे की आहे 8 एस ॲटम आहे, कोवॅलंट बॉन्डिंग जोडलेले आहे. बॉन्ड अँगल किती आहे, 204. ठीक आहे, सर्वांना 204 असेल तो ओके. बॉन्ड अँगल किती आहे, सॉरी, बॉन्ड लेंथ 204 आहे आणि बॉन्ड अँगल 107 आहे. ठीक आहे, आता पुढं बघा. Several other modifications of sulfur containing 6 to 20 sulfur atom per ring have been synthesized. आता ह्या आपण फक्त 2च फॉर्म शिकलो याच्यामध्ये. आणखीन खूप सारे फॉर्म आहेत, जवळपास 7 फॉर्म याच्यामध्ये येतात. तर तिसरा फॉर्म जो आपण म्हणू शकतो याच्यामध्ये की सेव्हरल अदर मॉडिफिकेशन्स ऑफ सल्फर कंटेनिंग 6 to 20 सल्फर ॲटम पर रिंग हॅव बीन सिंथेसाइज इन द लास्ट 2 डिकेड. म्हणजे शास्त्रज्ञांनी काय केलं की एका रिंगमध्ये 6 ते 20 पर्यंत सल्फर असू शकतात असे स्ट्रक्चर शोधून काढले. ठीक आहे, तर 6 ते 20 पैकी त्यांनी एक असा शोधला त्याच्यामध्ये काय सल्फर 6 आहेत. ठीक आहे, सल्फर किती आहे, 6. मग तो आहे आपल्याकडे सायक्लो C6, सॉरी S6. म्हणजे याच्याकडे S8 नाही आहे, किती याच्याकडे S6 आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय असेल, जे स्ट्रक्चर असेल ते असेल चेअरसारखं. मग इन सायक्लो S6 द रिंग अडॉप्ट द चेअर फॉर्म. चेअर म्हणजेच काय, हे खुर्ची. दिस इज, हे बघा इथं दिलेलं तुम्हाला, इट लुक लाईक अ चेअर. अशीच ती चेअर, इट लुक लाईक अ चेअर. In cyclo S6, the ring adopt the chair form and ring molecular dimension are shown in figure 7.5b. तर आपल्याला दिलेलं आहे 7.5b. ठीक आहे, दिस इज द वन ऑफ द स्ट्रक्चर ऑफ ॲलोट्रॉप ऑफ सल्फर. याच्यामध्ये काय फक्त 6 सल्फर आहे. ठीक आहे, तर खूप सारे आहेत. परत बघा आणखी ॲट एलिव्हेटेड टेम्परेचर. आता हा दुसरा कन्सेप्ट वेगळा बघा. ॲट एलिव्हेटेड टेम्परेचर जवळपास 1000 केल्विनच्या वर S2 इज प्रिडॉमिनंट, इज डॉमिनंट आहे, स्पेस इज अँड इज पॅरामॅग्नेटिक लाईक O2. तर आपण सल्फरला हीट जर केलं 1000 केल्विनच्या वर तर S2 तयार होतो. S2 म्हणजेच काय, S सिंगल बॉन्ड यस. ठीक आहे, म्हणजे डायॲटोमिक एस बनतो. ठीक आहे, S2 बनतो. तर ड्यू टू हिटिंग हा S2 काही कसा असतो, हा गॅसमध्ये राहतो. कशामध्ये राहतो, हा गॅस. ठीक आहे, S2 कशामध्ये, हा गॅसमध्ये आहे. आणि कसा आहे, हा पॅरामॅग्नेटिक आहे. का बरं, तर व्हाय S2 इज पॅरामॅग्नेटिक, कारण S2 आणि O2 जे स्ट्रक्चर आहे ते जवळपास सारखं आहे. ठीक आहे, हेच कसा आहे तो पॅरामॅग्नेटिक, कारण O2कडे जसे अनपेअर इलेक्ट्रॉन असतात पाय बॉन्डिंगमध्ये, तसे S2कडे पण अनपेअर इलेक्ट्रॉन आहे. हे आपण यमो डायग्रामवरून एक्सप्लेन करू शकतो. ठीक आहे, तर याच्याकडे काय अनपेअर इलेक्ट्रॉन आहे पाय मॉलिक्युलर ऑर्बिटलकडे. O2कडे काय असतात, पाय इलेक्ट्रॉन असतात, सॉरी अनपेअर इलेक्ट्रॉन असतात. तसंच स्ट्रक्चर काही S2च आहे, म्हणून आपण म्हणू शकतो की ॲज लाईक O2, S2 इज ऑल्सो पॅरामॅग्नेटिक इन नेचर. ठीक आहे, ओके. आता पुढं बघा, तुम्हाला काही क्वेश्चन्स याच्यामध्ये दिलेलं आहे बघा. विच फॉर्म ऑफ सल्फर शो पॅरामॅग्नेटिक बिहेवियर. आताच तुम्हाला मी सांगितलं विच फॉर्म ऑफ सल्फर शो पॅरामॅग्नेटिक बिहेवियर. तर उत्तर बघा, इन व्हेपर स्टेट. तुम्हाला सांगितलं मी S2 कसा आहे, हा वेपर स्टेटमध्ये येतो ॲट एलिव्हेटेड टेम्परेचर नियर अबाउट 1000 केल्विन. इन व्हेपर स्टेट सल्फर पार्टली एक्झिस्ट ॲज S2 मॉलिक्युल. सल्फर कसा आढळतो आपल्याला, S2 मध्ये आढळतो. ठीक आहे, पुढं विच हॅज 2 अनपेअर इलेक्ट्रॉन इन अँटी बॉन्डिंग पाय स्टार ऑर्बिटल. हे बघा, दिस इज अकॉर्डिंग टू द यमो. त्याच्यामध्ये काय, पाय स्टार जे की याची अँटी बॉन्डिंग ऑर्बिटल्स आहे, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत, 2 इलेक्ट्रॉन लाईक दॅट ऑफ O2, हेन्स एक्झिबिट पॅरामॅग्नेटिझम. अडीपिन बाय पॅरामॅग्नेटिझम. त्याच्यामध्ये काय असेल, अनपेअर इलेक्ट्रॉन असेल, तो काय करेल आपल्याला पॅरामॅग्नेटिक नेचर दाखवेल. तर O2 दाखवत असेल तर मग कोण दाखवणार, S2 दाखवणार, कारण ते कसे आहे, सिमिलर. O2 आणि S2 कसे आहे, सिमिलर. हेन्स सल्फर पण कोणता फॉर्म, S2 फॉर्म शोज द पॅरामॅग्नेटिक बिहेवियर. ठीक आहे, ओके. आता आपण पुढं जाऊ. तर पुढं तुम्हाला दिलेलं आहे त्यांनी कंपाऊंड ऑफ सल्फर. कंपाऊंड ऑफ सल्फर म्हणजे सल्फर डायऑक्साईड. ठीक आहे, दिस इज द कंपाऊंड ऑफ सल्फर. आता बघा, सल्फर डायऑक्साईड SO2, सल्फर डायऑक्साईड. तर हा एक कंपाऊंड आहे सल्फरचा. तुम्हाला याच्यामध्ये त्याची प्रिपरेशन, स्ट्रक्चर आणि यूज बघणं आहे. तर सल्फर डायऑक्साईड हा प्रिपेअर कसा करतात, लक्ष द्या आता. सल्फर डायऑक्साईड इज फॉर्म टुगेदर विथ द लिटल
6 to 8 sulfur trioxide when sulfur is burned in air or oxygen. तर आपलं एम काय सल्फर डायऑक्साईड मिळवणं, परंतु सल्फर डायऑक्साईड आपण जेव्हा मिळवत असतो तेव्हा तिथं 6 ते 8 प्रमाणात सल्फर ट्रायऑक्साईड पण मिळतो, म्हणजे SO3 पण आपल्याला मिळतो, परंतु त्याचं प्रमाण खूप कमी राहते. आवर मेन प्रोडक्ट इज SO2. ठीक आहे, SO2 सल्फर डायऑक्साईड. तर बघा मग आपण काय करायचं, सल्फर घ्यायचा, टेक सल्फर, त्याला बर्न करायचं एअरमध्ये किंवा ऑक्सिजनमध्ये, देन वी गेट द SO2 गॅस, SO2 गॅस. ठीक आहे, दिस इज द नॉर्मल मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ सल्फर. पुढं काय आपल्याकडे, इन लॅबोरेटरी हाऊ टू प्रिपेअर सल्फर. बघा, इन लॅबोरेटरी इट इज रेडियली जनरेटेड, म्हणजे आपण इझिली तयार करू शकतो बाय ट्रीटिंग अ सल्फाईड. आपण काय करायचं, सल्फाईड घ्यायचे, फॉर एक्झाम्पल सोडियम सल्फाईड Na2SO3 विथ डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड, आणि काय घ्यायचं, डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड घ्यायचं म्हणजे H2SO4 घ्यायचं. ठीक आहे, रिएक्शन बघा कशी आहे. तर SO3 डाय निगेटिव्ह हे जे आहे इट इज कम फ्रॉम द सल्फाईड. सल्फाईडचा जो की आयन आहे तो कसा असतो, SO3 डाय निगेटिव्ह, दिस इज सल्फाईड, अँड दिस इज ट्वाइस H प्लस कम फ्रॉम द सल्फ्युरिक ॲसिड. कम फ्रॉम द सल्फ्युरिक ॲसिडपासून काय आले, इथं 2 H प्लस आले. SO3 इज फ्रॉम सल्फाईड, H प्लस फ्रॉम सल्फ्युरिक ॲसिड, देन वी गेट H2 लिक्विड फॉर्ममध्ये आणि SO2 गॅस फॉर्ममध्ये. दिस इज द लॅबोरेटरी मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ सल्फर डायऑक्साईड फ्रॉम सल्फाईड अँड सल्फ्युरिक ॲसिड. ठीक आहे, तर हे लॅबमध्ये आपण वापरतो. पुढं बघा आता, इंडस्ट्रीमध्ये काय करतात, इंडस्ट्रियली इट इज प्रोड्यूस ॲज अ बाय प्रोडक्ट ऑफ द रोस्टिंग ऑफ सल्फाईड ओवर. आपल्याकडे जे की सल्फाईड ओवर असेल, वी हॅव सल्फाईड ओवर, तर त्यांना घ्यायचं, त्याला रोस्ट म्हणजेच काय, त्याला हीट करायचं. त्याला काय करायचं, हीट. तुम्हाला ते पुढं बघणं आहे, रोस्टिंग, कॅल्सिनेशन वगैरे, त्याच्यामध्ये आपण ते शिकू. ठीक आहे, सल्फाईड ओवर घेतलं, फॉर एक्झाम्पल आयरन पायराईड किंवा आयरन सल्फाईड, दिस इज आयरन सल्फाईड किंवा आयरन पायराईड घेतला आपण, त्याला ऑक्सिजनसोबत काय केलं आपण, रिॲक्ट केला. आता रोस्टिंगमध्ये आपण इथं ऑक्सिजनचा उपयोग करतो. ठीक आहे, ते ऑक्सिजन घेतला आपण, देन वी गेट Fe2O3, Fe2O3. ठीक आहे, फेरस ऑक्साईड, आणि अगेन वी गेट SO2. म्हणजे याच्यामध्ये काय होत आहे, या प्रोसेसमध्ये SO2 गॅस काय होत आहे, मुक्त होत आहे. कोणत्या प्रोसेसमध्ये, रोस्टिंग. म्हणजे वी कॅन जनरेट द SO2 गॅस बाय रोस्टिंग ऑफ सल्फाईड ओर, बाय रोस्टिंग ऑफ सल्फाईड ओर. ठीक आहे, दिस इज वन ऑफ द इंडस्ट्रियल मेथड टू प्रोड्यूस द SO2. ठीक आहे, तर हे इंडस्ट्रीमध्ये आपण यूज करतो. ठीक आहे, फ्रॉम आयरन सल्फाईड किंवा आयरन पायरेट, कारण FeS2 म्हणजेच काय होते, आयरन सल्फाईड किंवा आयरन पायरेट. दिस इज द ओर ऑफ आयरन, आयरन पायराईट. तर पुढे बघा, मग एकदा का आपल्याकडे SO2 तयार झाला, आपला काय झाला, SO2 तयार झाला, द गॅस आफ्टर ड्राईंग इज लिक्विफाईड अँड अंडर प्रेशर अँड स्टोर इन अ स्टील सिलेंडर. याला काय करतात, हा गॅस आहे, याला काय करतात, ड्राय करतात आणि याला लिक्विफाईड करतात आणि स्टोअर करून ठेवतात अंडर प्रेशरमध्ये, एखाद्या स्टीलच्या सिलेंडरमध्ये. ठीक आहे, अशा प्रकारे आपण इथं SO2 तयार करू शकतो आणि स्टोअर पण करू शकतो, त्याला लिक्विफाय करून. ठीक आहे, पुढे बघा आता, प्रॉपर्टीज तुम्हाला इथं बघणं आहे, प्रॉपर्टीज ऑफ सल्फर डायऑक्साईड. लक्षात घ्या आता, की सल्फर डायऑक्साईड जो याला काही प्रॉपर्टीज आहे, तो काही रिॲक्शन दाखवतो, त्याला काही स्ट्रक्चर आहे. तर बघा, सल्फर डायऑक्साईड इज अ कलरलेस गॅस. हा कलरलेस गॅस आहे, त्याला कलर नाही आहे, विथ स्पंजंट स्मेल, आणि याचा वास कसा आहे, हा खूप घाणेरडा आहे, पंजंट स्मेल. ठीक आहे, आपण घेऊ शकत नाही. आणि हायली सोल्युबल इन वॉटर, हे लक्षात ठेवायचं, कसा आहे हा, हायली सोल्युबल इन वॉटर. ठीक आहे, पुढं, इट लिक्विफाईड ॲट रूम टेम्परेचर अंडर प्रेशर ऑफ 2 ॲटमॉस्फिअर अँड बॉईल ॲट 263 केल्विन. त्याला आपण लिक्विफाय करू शकतो, जो की SO2 आहे, त्याला आपण लिक्विफाय करू शकतो प्रेशर देऊन. ठीक आहे, प्रेशर देऊन 2 ॲटमॉस्फिअर एवढं, आणि तो बॉईल होतो 263 केल्विनला. ठीक आहे, दिस इज प्रॉपर्टी ऑफ SO2 गॅस. आता परत बघा, रिॲक्शन्स कशा दाखवतो सल्फर डायऑक्साईड. सल्फर डायऑक्साईड व्हेन पास थ्रू वॉटर, त्याला आपण वॉटरमध्ये पास जर केलं किंवा SO2 वर वॉटर जर ॲड केलं किंवा पाण्यामध्ये SO2 आपण ॲड केला, इट फॉर्म सोल्युशन ऑफ सल्फरस ॲसिड, S2SO3. H2SO3 फॉर्म होते, सल्फरस ॲसिड, नॉट सल्फ्युरिक ॲसिड. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, SO2 प्लस H2O गिव्स सल्फरस ॲसिड, हे लक्षात ठेवायचं. पुढं, इट रेडियली
it react readily with sodium hydroxide solution forming sodium sulfite which then react with more sulfur dioxide to form sodium hydrogen sulfide. आता बघा की हा जो आपल्याकडे SO2 आहे तो NaOH सोबत पण रिॲक्ट होतो बेस सोबत आणि सोडियम सल्फाईड सोबत पण रिॲक्ट होतो. सल्फाईड सोडियम सल्फाईड म्हणजे Na2SO3. मग याची रिॲक्शन बघा काय होते. ट्वाईस NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड घेतला आपण त्याच्यासोबत SO2 ॲड केला. देन वी गेट Na2SO4 सॉरी Na2SO3 सोडियम सल्फाईड Na2SO3 वी गेट सोडियम सल्फाईड. परत आपल्याकडे कोण आहे सोडियम सल्फाईड आपण परत घेतला त्याला रिॲक्ट केला कोणासोबत H2 प्लस SO2 सोबत देन वी गेट सोडियम हायड्रोजन सल्फाईड NaHSO3. ठीक आहे. पहिले आपण काय केलं की SO2 सोबत NaOH रिॲक्ट केला देन वी गेट सोडियम सल्फाईड. परत सोडियम सल्फाईड प्लस वॉटर केला आपण हा जो की आपल्याकडे आहे याला रिॲक्ट केला आपण SO2 सोबत देन वी गेट सोडियम हायड्रोजन सल्फाईड. ठीक आहे. सोडियम हायड्रोजन सल्फाईड लक्षात ठेवायचं. पुढे बघा आता it is in its reaction with water and alkali the behavior of sulfur dioxide is very similar to that of carbon dioxide. आता हे लक्षात घ्या इथं जो की SO2 आहे हा SO2 आणि हा SO2 तर याची जी की ॲक्शन आहे ते सिमिलर आहे कोणासारखी कार्बन डायऑक्साईडसाठी. म्हणजे इथं जर मी CO2 घेतला तिथं काय होईल Na2CO3 होईल सोडियम Na2 सोडियम कार्बोनेट होईल तिथं. ठीक आहे. इथे जर मी काय घेतलं SO2च्या ऐवजी CO2 घेतला तर वी गेट Na2CO3 म्हणजे सोडियम कार्बोनेट किंवा सोडियम कार्बोनेट. ठीक आहे. वी गेट सोडियम कार्बोनेट. ठीक आहे. म्हणजे आपल्याला माहीत आहे की बेकिंग सोडा आणि आपण बघितलं धुण्याचा सोडा आणि खाण्याचा सोडा तर आपल्याला त्याच्यापासून भेटते Na2CO3 सोडियम कार्बोनेट. ठीक आहे. ते लक्षात ठेवायचं म्हणजे SO2 आणि CO2 यांची ॲक्शन जर आपण इथं केली तर वी गेट सिमिलर प्रोडक्ट. म्हणजे हे रिॲक्शन फक्त इथं अशीच राहील कावी चेंज होईल फक्त इथं प्रोडक्ट चेंज होतील. ठीक आहे. म्हणजे इथं CO2 जर मी घेतला तर वी गेट इथं Na2CO3 सोडियम कार्बोनेट आणि जर इथं CO2 घेतला तर वी गेट सोडियम बायकार्बोनेट NaHCO3 सोडियम बायकार्बोनेट. ठीक आहे. दिस इज अबाउट द रिॲक्शन म्हणजे SO2 इज सिमिलर टू द CO2 कार्बन डायऑक्साईड इन द रिॲक्शन अबव रिॲक्शन. आता पुढे बघा सल्फर डायऑक्साईड रिॲक्ट विथ क्लोरीन. सल्फर डायऑक्साईड काय होतो रिॲक्शन दाखवतो क्लोरीन सोबत इन प्रेझन्स ऑफ चारकोल म्हणजे कार्बन विच ॲक्ट ॲज अ कॅटलिस्ट. तो काय करतो कॅटलिस्टचं काम करतो चारकोल टू गिव्ह सल्फ्युरिल क्लोराईड. आपल्याला काय भेटते SO2Cl2 सल्फ्युरिल क्लोराईड आपल्याला भेटते. इट इज ऑक्सिडाइज टू सल्फर ट्रायऑक्साईड बाय ऑक्सिजन इन प्रेझन्स ऑफ व्हॅनाडियम पेंटॉक्साईड कॅटलिस्ट. आता बघा SO2 आपल्याकडे आहे त्याला आपण क्लोरीन सोबत रिॲक्ट केलं देन वी गेट SO2Cl2 म्हणजे काय होते सल्फ्युरिल क्लोराईड. परत आपण SO2 घेतला आणि ऑक्सिजन सोबत रिॲक्ट केला इन प्रेझन्स ऑफ V2O5 व्हॅनाडियम पेंटॉक्साईड ॲक्ट ॲज अ कॅटलिस्ट देन वी गेट SO3 सल्फर ट्रायऑक्साईड. हे रिॲक्शन महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे की SO2चं कन्व्हर्शन SO3 मध्ये होते पण जेव्हा तिथं काय असेल V2O5 हा काय असेल कॅटलिस्ट असेल तेव्हा ते पॉसिबल आहे अन्यथा पॉसिबल नाही. ठीक आहे. पुढं व्हेन मॉइस्ट जेव्हा काय असेल हा मॉइस्ट असेल कोण मॉइस्ट असेल सल्फर डायऑक्साईड मॉइस्ट असेल सल्फर डायऑक्साईड बिहेव ॲज अ रिड्युसिंग एजंट. म्हणजेच काय करेल तो स्वतः काय होईल ऑक्सिडाईज होईल म्हणजे स्वतः इलेक्ट्रॉन लॉस करेल आणि दुसऱ्याला देईल. याच्यामुळे काय होतं फॉर एक्झाम्पल इट कन्वर्ट आयरन 3 आयर्न टू आयरन 2 आयरन 3चं काय बनते आयरन 2 कारण हा इलेक्ट्रॉन काय करतो लॉस करतो आणि ती दुसऱ्याला देतो आणि दुसरा घेतो आणि त्यांचं काय होतं ऑक्सिडेशन स्टेट कमी होते. अँड असताना केलं आयरनचं केलं आयरन 3ला काय केलं आयरन 2मध्ये कन्वर्ट केलं. त्याचप्रमाणे डिकलरायझेस ॲसिडिफाईड पोटॅशियम परमॅग्नेट सोल्युशन द लॅटर रिॲक्शन इज द कन्व्हिनियंट टेस्ट फॉर गॅस. आता बघा ही जी की रिॲक्शन आपण बघू इथं तर ह्याच्यामधली एक रिॲक्शन ही टेस्ट आहे SO2 गॅसची. ठीक आहे. तर बघा इथं आता पहिली रिॲक्शन जी आहे त्याच्यामध्ये आपण काय बघत आहे
की Fe3 जो आहे हा SO2 मुळे कशामध्ये झाला, Fe2 मध्ये कन्वर्ट झाला. म्हणजे इथं काय झालं, Fe3 कन्वर्ट टू Fe2 म्हणजे SO2 ॲक्ट ॲज अ रिड्युसिंग एजंट. Fe3ची ऑक्सिजन स्टेट कमी झाली इथं, कारण त्याने इलेक्ट्रॉन घेतले SO2 दिलेले. ठीक आहे. दिस इज द रिडक्शन ऑफ SO2. SO2 बिहेव ॲज अ रिड्युसिंग एजंट. आता हे जे की नेक्स्ट रिॲक्शन आहे याच्यामध्ये SO2 आहे, इट इज पोटॅशियम परमॅग्नेट ट्वाईस H2O, देन वी गेट सल्फेट आयन, H+ आहे आणि Mn2+. तर इथं काय होते, हे जे की पोटॅशियम परमॅग्नेट इथं आहे, त्याचा कलर काय होतो, चेंज होऊन जातो, म्हणजे डिकलराईज होते. काय ते डिकलराईज. मग आता लक्षात घ्या की पोटॅशियम परमॅग्नेट डिकलराईज होणं, पोटॅशियम परमॅग्नेट डिकलराईज होणं म्हणजेच काय, की तिथं SO2 रिॲक्ट झाला असला पाहिजे. म्हणूनच पोटॅशियम परमॅग्नेट काय झाला, डिकलराईज झाला. ठीक आहे. तर याच्यावर आपण म्हणू शकतो की जर पोटॅशियम परमॅग्नेट डिकलराईज होत असेल तर हे कशामुळे झालं, SO2 मुळे झालं. म्हणजे दिस इज द टेस्ट फॉर द सल्फर डायऑक्साईड. समजलं आता. म्हणून त्यांनी तुम्हाला म्हटलं द लॅटर रिॲक्शन इज अ कन्व्हिनियंट टेस्ट फॉर द गॅस. ठीक आहे. ते सेकंड रिॲक्शन जे आहे, दिस इज द टेस्ट फॉर द SO2 गॅस. SO2 गॅस म्हणजे रिॲक्शन विथ द पोटॅशियम परमॅग्नेट अँड SO2. आता पुढं बघा, तुम्हाला दिलेलं आहे स्ट्रक्चर. याचं स्ट्रक्चर काय असेल SO2चं, थोडं लक्षात घ्या. आता तुम्हाला दिलेलं आहे की SO2 मध्ये जे की OSO आहे, OSO, इथं पण OSO, दिस इज द रेझोनन्स स्ट्रक्चर ऑफ SO2. तर याच्यामध्ये जो की बॉन्ड अँगल असेल हा इथं, हा इथं, तर लक्षात घ्यायचं SO2 हा बनतो sp2 हायब्रिडायझेशनमुळे. आणि आपल्याला माहित आहे की इन केस ऑफ sp2 हायब्रिडायझेशन बॉन्ड अँगल किती असतो, 120 राहतो. परंतु इथं सल्फरकडे एक लोन पेअर आहे इथं, त्याच्यामध्ये काय एक या बॉन्डमध्ये आणि बॉन्डमध्ये काय रिपल्शन होते, त्याच्यामुळे बॉन्ड अँगल हा 119चा बनतो, 119 डिग्रीचा. ठीक आहे. परत आणखीन एक गोष्ट सांगायची झाली तर याच्यामध्ये जो की बॉन्ड अँगल आहे, सॉरी बॉन्ड अँगल बघितला आपण 119चा आहे, 120चा असायला पाहिजे होता, परंतु 119चा आहे तो ड्यू टू द रिपल्शन. तर हे जे की SO बॉन्ड, हा जो की SO बॉन्ड आहे आणि हा SO बॉन्ड आहे, दोघांची बॉन्ड लेंथ सारखी आहे, 143 पिकोमीटर. किती, 143 पिकोमीटर आहे ते, या पण आणि SO हा पण आणि SO हा पण. ठीक आहे. आता तुम्हाला जर विचारलं की याचं स्ट्रक्चर आपण कसं काढू शकतो आणखी, तर ते आपण असं पण काढू शकतो. सेंटरला S घ्यायचा, डबल बॉन्ड O, इकडून डबल बॉन्ड O आणि याच्या 2 लोन पेअर. ठीक आहे. दिस इज ऑल्सो द स्ट्रक्चर ऑफ सल्फर डायऑक्साईड. तर कसं आहे, अँग्युलर आहे, बॉन्ड अँगल कितीचा आहे, 119चा. SO हा बॉन्ड लेंथ, परत SO बॉन्ड लेंथ कितीचा आहे, ते आहे 143 पिकोमीटरची. ठीक आहे. तर हे स्ट्रक्चर याचं आहे. दोन्ही बॉन्ड जे की आहेत ते सारख्याच लांबीचे आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये एक जो की पाय बॉन्ड आहे, याच्यामध्ये हा एक पाय बॉन्ड समजा आणि हा एक पाय बॉन्ड. तर एक पाय बॉन्ड बनतो पी पाय ओव्हरलॅपिंगमुळं. ठीक आहे. एक पाय बॉन्ड बनतो पी पायमुळं आणि एक बनतो आपल्याकडे हा पी पाय आणि दुसरा बनतो डी पाय. म्हणजे एकामध्ये काय असतो की पाय बॉन्ड दोन प्रकारचे याच्यामध्ये असतात, पी पाय आणि एक राहतो पी पाय आणि डी पाय. म्हणजे याच्या एकामध्ये डी ऑर्बिटलचा काय इन्व्हॉल्वमेंट आहे. ठीक आहे. आता पुढे बघू आपण. यूज बघा आता. ठीक आहे. त्याच्या आधी मॉलिक्युल ऑफ SO2 इज अँग्युलर बघितलं आपण, ते इट इज अ रेझोनन्स हायब्रिड ऑफ टू कायनॅमिकल फॉर्म, हे पण बघितलं आपण. आता यूज बघायचे. सल्फर डायऑक्साईड इज यूज इन रिफायनिंग पेट्रोलियम अँड शुगर. तर शुगरच्या आणि पेट्रोलियम पदार्थांच्या रिफायनिंगसाठी SO2 वापरतात, सल्फर डायऑक्साईड वापरतात. पुढं हा कसा आहे, ब्लिचिंग एजंट आहे, ब्लिचिंग ऑफ वूल अँड सिल्क. वूल आणि सिल्कचं काय करतो, ब्लिचिंग करण्यामध्ये याचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे अँटी क्लोर म्हणजेच काय, समजा आपण एक क्लोरिनेटिंग किंवा ब्लिचिंग वगैरे केलं, तिथं जो काही एक्स्ट्रा क्लोरीन आहे त्याला काढण्यासाठी आपण काय करतो, या SO2चा उपयोग करतो. ठीक आहे. परत इट ॲक्ट ॲज अ डिसइन्फेक्टंट. हा काय करतो, डिसइन्फेक्टंटचं पण काम करतो अँड प्रिझर्वेटिव्ह. आणि कोणतं काम करतो, ॲज अ प्रिझर्वेटिव्ह. ठीक आहे. आता पुढं बघा की सल्फ्युरिक ॲसिड, इन द मॅन्युफॅक्चर ऑफ सल्फ्युरिक ॲसिड. परत त्याचा उपयोग कशामध्ये आहे, मॅन्युफॅक्चर ऑफ सल्फ्युरिक. ओके. आता बघा,
सल्फ्युरिक ॲसिडच्या प्रिपरेशनसाठी हा आपण वापरतो. त्याचप्रमाणे सोडियम हायड्रोजन सल्फाईड आपण बघितलं रिॲक्शनमध्ये, त्याच्यामध्ये पण SO2 वापरतात. कॅल्शियम हायड्रोजन सल्फाईड याच्यामध्ये पण SO2 वापरतात. ठीक आहे. नंतर इंडस्ट्रियल केमिकल, हे सर्व कसं आहे, इंडस्ट्रियल केमिकल आहे. सल्फ्युरिक ॲसिड, सोडियम हायड्रोजन सल्फाईड आणि कॅल्शियम हायड्रोजन सल्फाईड. ठीक आहे. तर याचं आपण SO2 पासून हे तयार करू शकतो. ठीक आहे. पुढं आर मॅन्युफॅक्चर फ्रॉम सल्फर डायऑक्साईड बघितलं आपण. सल्फर डायऑक्साईड पासून हे तयार करू शकतो आपण. त्याचप्रमाणे लिक्विड SO2 इज यूज ॲज अ सॉल्वंट टू डिझॉल्व अ नंबर ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक केमिकल्स. तर लिक्विड SO2 जो आहे, गॅस असतो आपल्याला माहिती आहे, SO2 त्याला आपण लिक्विफाय केलं तर तो काय होऊ शकतो, एक सॉल्वंट होऊ शकतो कोणासाठी, इनऑर्गॅनिक, ॲज अ इनऑर्गॅनिक केमिकल, डिझॉल्व ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक केमिकल. SO2 सॉल्वंटचं पण काम करेल, त्याच्यामध्ये तो काय करेल, डिझॉल्व करेल ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक केमिकल. ठीक आहे. आता आपण याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट शिकलो होतो, एक पॉईंट मला सांगायचं राहिलं याच्यामध्ये, की जो की सल्फरचे फॉर्म बघितले आपण खूप सारे, अल्फा बीटा, एक आणखीन राहतो गॅमा फॉर्म राहतो. आणखीन कोणता फॉर्म राहतो, गॅमा. तर गॅमा फॉर्ममध्ये काय असतं, याची डेन्सिटी खूप कमी राहते. ठीक आहे. दोन जे बघितलं आपण अल्फा बीटा, त्यांच्यापेक्षा याची डेन्सिटी कमी राहते, 1.92 वगैरे राहते समथिंग. आणि हा जो असतो गॅमा फॉर्म, हा असा असतो, याच्यामध्ये यस सेट राहतात आणि हा चेनमध्ये राहतो, चेनमध्ये. ठीक आहे. म्हणजे यस सिंगल बॉन्ड, यस परत यस सिंगल बॉन्ड, अशी चेन राहते याच्यामध्ये, जॉईन विथ द कोवॅलंट फॉर्म. ठीक आहे. त्याला आपण म्हणतो गॅमा फॉर्म. म्हणजे अल्फा बीटा गॅमा असे याचे फॉर्म येऊ शकतात, ते लक्षात ठेवायचं. ठीक आहे. दिस इज अबाउट द सल्फर डायऑक्साईड अँड ॲलोट्रॉपी ऑफ सल्फर. पुढच्या लेक्चरला आपण नेक्स्ट पॉईंट बघू. ठीक आहे. तर आपण आता थांबू इथं. ओके.